हॅलो एव्हरीवन. सो काल मी लॉज ऑफ इंडायसिस हा टॉपिक स्टार्ट केला होता. त्यामध्ये 2 रूल्स तुम्हाला सांगितले आणि एक्झाम्पल घेतले त्यावरील. सो आज बघा डिफरंट टाईप्सचे एक्झाम्पल्स त्या रूल्सवरतीच आहे. इथे बघा 0.8 क्रॉस 0.64 इक्वल्स टू 0.8 x. ओके, या होल टर्मला आपल्याला 0.8च्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, ही 0.8 ॲज इट इज 0.64 हा 0.8चा स्क्वेअर आहे. स्क्वेअर आणि क्यूब मी तुम्हाला स्टार्टिंगलाच पेज अपलोड केले आहे. तुम्ही ते बघितले तर तुम्हाला हे इझी जाईल. 0.8चा स्क्वेअर 64 असतो, तर 0.8चा स्क्वेअर 0.64. ओके, सो 0.8चा स्क्वेअर रेस टू ब्रॅकेट रेस टू 5 ॲज इट इज विच इज इक्वल्स टू 0.8 ओके, सो इथे बघा 0.8 ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय 0.8 हे 5 दुने 10 झाले. 5 दुने 10 या दोघांचं मल्टिप्लिकेशन. हा एक रूल घेतला आहे. हा इथे कोणता रूल अप्लाय होतो? a⁻m ब्रॅकेट रेस टू n विच इज इक्वल्स टू a⁻m. ओके, हा रूल अप्लाय होतो इथे. ओके, आणि हा एक रूल अप्लाय होतो a⁻m क्रॉस a⁻n इज इक्वल टू a⁻m प्लस n, म्हणजे 0.8 बेस सेम आहे, दोघांच्या पॉवरची ॲडिशन होईल 4 + 10. ओके, इथे कोणता रूल अप्लाय झाला? इथे हा रूल अप्लाय झाला a⁻m ब्रॅकेट रेस टू n विच इज इक्वल टू a⁻m दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं, पॉवरचं मल्टिप्लिकेशन. ओके, त्यानुसार हे 0.8 काय झालं? 12 झालं. ओके, हे लॉज तुम्ही माइंडमध्ये ठेवले की तुम्हाला हे इझी जाईल. ओके, सो इथे बेस सेम आहे, पॉवरची ॲडिशन झाली. ओके, सो 0.8 यावरून आपल्याला काय दिसतं? 0.8 इक्वल्स टू 0.8. ओके, अँड x इज इक्वल टू 14 दिसतंय. ओके, सो एक्सची व्हॅल्यू काय आली? 14 आली. तर टू लॉज यूज केली इथे ओनली. हा ॲडिशन, हा बेस सेमचा, हा पॉवरचा मल्टिप्लिकेशनचा आणि हा ॲडिशनचा. ओके, नाऊ सेकंड एक्झाम्पल बघा 0.09 क्रॉस 0.09 डिवायडेड बाय 0.027 विच इज इक्वल टू 0.3 x. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि 0.3 हा लेस आहे, तर याच्या पॉवरमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं होल टर्मला. 0.3 ॲज इट इज. ओके, 0.09 होतं ना इथं, तर इथं काय आलं? 0.3चा स्क्वेअर झाला. ओके, आणि ब्रॅकेट रेस टू 3 ॲज इट इज क्रॉस 0.3चा स्क्वेअर ब्रॅकेट रेस